नमस्ते भैया. भैया आम्ही जेव्हा तुमच्या गावामध्ये बळसोंडला आलो होतो, बळसोंडला मार्गदर्शन दिलं. मार्गदर्शन दिल्यानंतर येत्या 5-6 वर्षापासून कंटिन्यू आपण मार्गदर्शन करू लागलो, परंतु प्रतिसाद भेटणं गेला. परंतु तुम्ही यावर्षी जे फर्स्ट टाइम गारमाळच्या शिवारामध्ये बरेच जण लोक वापरतात, तर त्यांचा बघून यावर्षी फर्स्ट टाइम आपण आरसीएम हरी संजीवनीचे पूर्ण प्रोडक्ट घेतलेले आहेत. पहिल्यांदा तुम्ही गेल्या वर्षी घेतलं, परंतु गेल्या वर्षी बीज प्रक्रियाच घेतलं होतं, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. परंतु यावर्षी परिपूर्ण कोर्स घेतला तुम्ही, बरोबर आहे. तर बेन प्रक्रियेपासून बेन प्रक्रिया केली, बेन प्रक्रिया करून बुडून तुम्ही लागवड केली, आणि लागवड केल्यानंतर ऑलरेडी ड्रिचिंग केली, 2 फवारण्या झाल्या. 2 फवारण्या 2 ड्रिचिंग, बरोबर आहे. पूर्ण नाव आपलं निवृत्ती प्रल्हाद चोपडे, राहणार बळसोंड, तालुका जिल्हा हिंगोली. हा. तर पिढी दर पिढी भारत देशाचा व्यवसाय शेती व्यवसाय आहे. तुम्ही लहानपणापासूनच शेती करता, शेती व्यवसाय करत करत ऑलरेडी शिक्षण पण चालू आहे, बरोबर आहे. परंतु आजच्या तारखेला तुम्ही जे आज आपण जे आलेलो आहोत 29 तारीख 29/8/2024 ला बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर ऑलरेडी या ड्रिचिंग पासून आणि या फवारण्यापासून आपल्याला काय बेनिफिट्स वाटलेत, काय फरक वाटलाय दरवर्षीच्या अवधीपेक्षा? दरवर्षीपेक्षा पानाची जाडी फार चांगली आहे, म्हणजे रुंदीमध्ये रुंदीमध्ये भरपूर झालेले आहेत, रुंदी भरपूर झालेली आहेत, वाढ पण चांगली झालेली आहे. आणि फुटवे म्हणजे एकसारखे फुटवे निघणं चालू आहेत. आता फुटव्याचं सिच्युएशन चालू आहे सध्याला, तर फुटवे पूर्ण करणं चालू आहेत प्रत्येक हळदीच्या याला. बुंदा बी जास्ती जाड झाला, बरोबर आहे. पानाची गिरवी पण वाढली, हरितद्रव्य पण वाढलेले आहेत, लसलसीत पूर्ण प्लांट आहे, पूर्ण लसलसीत आहे. आणि दरवर्षीपेक्षा आपल्याला जास्ती खर्च करावा लागेल का कमी करावा लागेल? नाही, दरवर्षीपेक्षा खूप कमी करायला लागलेला आहे. हा. मग आतापर्यंत तुम्ही वॉटर सोलेबल कुठलंच सोडलं नाही, 19 बी नाही, 126100 पण नाही, बरोबर आहे. फक्त भेसळ डोस तुम्हाला जे सांगितलं होतं ते डोस दिला तुम्ही, बाकी दुसरा काय नाही दिला तेवढा. आजच्या तारखेला फक्त आळीची अळीची पहिल्यांदा ड्रिचिंग चालू आहे, बरोबर आहे. तर याच्यावरून दुसऱ्या भारताच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला देऊ शकता? आपल्या आरसीएम हरी संजीवनी प्रोडक्ट प्रत्येकानं वापरायला पाहिजेत का नाही, अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? 100% वापरायलाच पाहिजे. पहिल्या वर्षी तुम्ही जास्तीत जास्त 1 एकर घेऊन बघू शकता, म्हणजे त्यानंतर तुम्हाला अनुभव आला की नंतर तुम्ही सगळ्यालाच घेऊ शकता. अनुभवातले आल्यानंतर सगळ्यालाच घेऊ शकता. माझा तर आता पहिल्या वर्षीचा अनुभव आहे. आता हे भरपूर हिरवी कळा बी आहे आणि वाढ बी चांगली आहे. आणि फुटवे आताच्या पिरियडला जे 3-3, 4-4, 5-5 फुटवे दिसायलेत सध्याला. फुटवा आणखी पुढचा महिना जे सप्टेंबर महिना पूर्ण फुटव्याचा असा असते, बरोबर आहे. परंतु आतापासूनच आपला फुटव्याला यायला सुरुवात झालेली आहे, चांगल्या प्रकारचे फुटवे लागलेले आहेत, बरोबर आहे. भैया आपण बी बळसोंडलाच राहता, बरोबर आहे. तुमचं नाव पूर्ण? माधव चोपडे. तर तुमची बी हळद इथं बाजूलाच आहे, बरोबर आहे. तुम्ही घेतलेलं नाही, यांनी वापरलेलं आहे. तुमची माझी ओळखच नव्हती, पहिल्यांदा आपण भेटायला आज. तर तुम्हाला काय वाटतं यांची हळद बघून? हात काय नाही, पान थोडं जाड आहे, वाढ बी मस्त आहे, आणि फुटवे पण आहेत भरपूर. फुटवे पण भरपूर आहेत, जाड पण पान आहे, म्हणजे रुंदी पण याच्यामध्ये आहे, गिरवी चांगली आहे, कुठल्या प्रकारची याच्यावर मध्ये करपा नाही, कुठल्या प्रकारचं फफून नाही, बॅक्टेरिया नाही, काय नाही, बरोबर आहे. तर याच्यावरून तुमच्या हळदीमध्ये आणि या हळदीमध्ये काय वाटतंय खरं सांगायचं? नाही, आमच्या हळदीपेक्षा ही चांगली आहे, पान बी मोठे आहे, आणि फुटवे पण जास्ती आहेत. फुटवे पण जास्ती आहे, बरोबर आहे. हिरवीगार पण आहे. तर याच्यावर आज आम्ही जे बघायला आलो होतो, तर इथून पुढे जे आपल्याला औषधी लागतात, इथून पुढचे कोर्स तुम्ही वापरायला पाहिजेत का नाही तुमच्या हळदीला? यांचा बघून आज हो ना, वापरायला पाहिजेत ना, अनुभव घ्यायला पाहिजेत ना. आता तुमच्याकडे 2 एकर 3 एकर 4 एकर जे असेल त्याच्यातला अर्धा एकर 1 एकर जोपर्यंत करून बघणार नाही तोपर्यंत अनुभव येणार नाही. यांनी फर्स्ट टाइम जे गेल्या वर्षी फक्त बेन प्रक्रियाचं घेतलं होतं, परंतु यावर्षी सगळ्याच आजूबाजू जमीलबाई, इमाम पॅरेवाले, अकबरबाई यांचे बघून याने ऑलरेडी पहिल्यापासून यावर्षी कोर्स परिपूर्ण केला. तर परिपूर्ण कोर्स केल्यामुळे यांनाच ऑलरेडी आज अनुभव आहे की काय याच्यामध्ये इम्प्लिमेंट झाला, काय चेंजेस झालं, काय बदलाव झाला, आहे का नाही भाई? हो ना. धन्यवाद, थँक्यू.